खेळण्याचा आणि त्या जोमाने मात्र गोलंदाजी पाहायला भेटे। एकच चेंडू आणि एक धावा हे संपन्न केला गेला। तो इस समय 6 गेंदों में लगभग 15 रन अगर होते तो ये काफी अच्छे फाइटेबल जरूर साबित होंगे, इतना तो मैं जरूर कहना चाहूंगा। क्योंकि अभी ये सूर्यास्त तो हो चुका है कि अभी इसके बाद शायद फाइनल मैच होगी। ये काफी करारा जवाब यहाँ पे दिया है, लेकिन अच्छा यहाँ पे गेंद को सेफ रखा है बाउंड्री लाइन के अंदर। तो 2 रन जरूर लिए है, तीसरा रन लेने का प्रयास। चला चेक करायचंय थोडंसं, पण थोड्यासाठी अपॉइंट केलं गेलंय। आपण पाहू शकाल थोडंसं वेळ मात्र होतोय, विलंब म्हणून म्हणतात ना की वेळ ही मात्र वेळेवर आलेली असते, पण वेळेचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं। कारण वेळ ही मात्र आल्यावर वेळ मात्र दाखवून देते, कारण वेळ ही निर्माण करता येत नाही, सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। चला जास्त आपण वेळ मात्र घ्यायचा नाहीये। आय विजय दिनाना छान आहे मम। चला थोडंसं घाई करायची, स्पीडअप करायचं आहे। 2च धावा संपन्न केला गेला। चौकार पाहायला मात्र मिळत नाहीये आणि रनआउट ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकाल, अगदी चेंडूमध्ये किंमत निघून जातोय। आपण पाहिलं तर चौकार मात्र पाहायला मात्र मिळाला नाहीये। थोडंसं मेहनत करताय, थोडंसं चेंडू वेगळ्या दिशेला भरकटताना पाहायला मात्र मिळतोय का, आणि त्याच जोमाने नॉट आउट पाहायला मात्र मिळतोय। येस, गुड बॅटिंग, गुड रनिंग बिटवीन नॉट द आउट, विकेट, नॉट आउट। चला घाई करायचे, नॉट आउट पाहायला मात्र मिळाला। प्लीज विनंती असेल, दोन चेंडू मात्र फेकून दिले, 4 धावा संपन्न केल्या गेल्यात। मिस्टर विजय गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज पाहायला मिळतोय। अगदी सेन्सिबल क्रिकेट मात्र पाहायला मिळेल का पंचमांच्या उजवीकडून? बडे फुल्लिसचा चेंडू मात्र पाहायला मिळतोय, चेंडू मात्र किंमत निघून जाईल। यावेळी हलक्याशा हाताने आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड चेंडू मात्र पाहायला मिळेल। लालू चुकी करतोय। येस येस येस, जावं लागेल, तंबूच्या असला परतावा लागेल। विकेटांचं पतन मात्र केलं गेलंय आणि विकेटचं पतन जाईल आणि संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 5 धावा। चला थोडंसं घाई करायचे, लवकरात लवकर सामना संपवायचा आहे, कारण अजूनही मात्र शेवटचा सामना सतत शेष आहे। एक दूसरे को साथ देते हुए जो टीमें नजर आ रही है, यही सबसे बड़ी बात है। यही अपने बीएनसीसी चषक 2025 में एक खास बात है। तो ये आखिरी पड़ाव तक जाती हुई ये मैच लग रही, इसके बाद फाइनल खेली जाएगी। चला घाई करायचे मिस्टर विजय आपण पाहू शकाल, गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होतोय। नावात आहे विजय, विजयची पाऊल लागले गेले, विजयची चाहूल मात्र लागेल का? यावेळी चेंडू मात्र पाहायला मित्र खूपच सुरेख अशी देखण्याची गोलंदाजी अगदी सांभाळली गेले। यावेळी उंचावर मात्र मारण्याचा प्रहार मात्र केला गेलाय। गेंद बल्ले से सी निकली जैसी बंदूक की गोली की रफ्तार जैसी, गेंद चल पड़ी आउट ऑफ द पार्क, सुपर शॉट, 6 धावा। धन्यवाद डीजे। 2 गेंदे बाकी, स्कोर पहुंचा है 11 पर। देखना यह है कि प्लीज जितना टाइम आप दोगे उतना आपको ही अच्छा रहेगा, क्योंकि फिर रात में जो मैचेस रात हो जाएगी उसके बाद फाइनल में मजा नहीं आएगा। तो अगली गेंद फिर से फुल टॉस गेंद, इस गेंद को ढकेल दिया है, शायद ये लगातार दूसरा चौका। इसके पहले 6 रन, उसके बाद 4 रन। तो धुआंधार बैटिंग करते हुए यहाँ पे नजर आ रहे हैं। बॅटिंग पाहायला मिळते, चांगल्या निर्णायक खेळी, एक चांगली मानसिकता ठेवली गेली। दूरदृष्टीला सलाम करावा लागेल। अगदी आपण पाहिला गेला, नाणेफेकीचा गोल जिंकून एसवायसीसी नालासोपार आणि फलंदाजी स्वीकारली गेली आहे। अवका पाहिला गेला, वातावरण पाहिला गेला, वातावरणानुसार टॉस जिंकला गेला आणि टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली गेली। याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड, क्वालिटी पाहायला मिळते। वळी पुन्हा छेदा मारण्याचा प्रयत्न, दुधारी तलवारीचा वापर करतो। मी का तू का मी करे पर्यंत यस सिटी जगॉन, तंबूच्या असताना परतावा लागेल, षटक इथे संपलं जाईल। अनेक षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली गेली तर बॅटर पॅचच्या साह्याने
15 धावा आणि जिंकण्यासाठी 16 धावा आहे 16. आता आहे बदमाशीचा पोळा आणि आता आहे हा आगीचा गोळा. जरूर आग का गोला फेंकना होगा क्योंकि 16 रन 6 बॉल में बनाने देखा जाए तो काफी अच्छा स्कोर है। ये चीज करना या नहीं करना है डिपेंड करता है कि पहली ओपनिंग पेयर रहेगी उस पे, क्योंकि ऊंचे शॉट ही खेलने, क्योंकि 6 गेंदे और 6 में आपको 6-6 की बौछार करनी है। अगर इक्के दुक्के से काम नहीं होने वाला है तो प्लीज स्प्रेड अप फास्टली, स्प्रेड अप योर फील्ड। देन आफ्टर बैटर तो तैयार रहेंगे तो प्लीज अंपायर आप भी इसके लिए ताकीद दे दीजिएगा। चला अगदी पाहिलं गेलं येणारे 6 चेंडू आणि 16 धावा. काही समीकरण मात्र दिलं गेलंय. अगदी शेवटचे 6 चेंडू असतील आणि 16 धावांचं लक्ष. चला हरियप थोडस वेळ मात्र घ्यायचा नाही. विनंती असेल SYCC नालासोपारा, आपण जास्त वेळ चढवला गेला तर फक्त सामना शेवटचा फक्त 1 चेंडूचा होईल. आपण नोंद घ्यायची. प्लीज थोडं स्पीडअप करायचं. जसं आपण वेळ देणार तसंच नक्की चेंडू मात्र कमी होणार. 3 वरून 2 आणि 2 वरून 1. अजून वेळ केला गेला तर चेंडू मात्र चिठ्ठीवरती नक्की लॉस आपण पाहायला मात्र मिळेल. थोडं स्पीडअप करायचं, स्पीडअप करायचं, घाई करायची आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांचं लक्ष मात्र दिलं गेलंय. चांगली मॅच इथे पाहायला मिळते. रोमांच मात्र दिली गेली आहे. चला फलंदाज पाठवायचे, त्वरित पोहोचायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. और काफी अच्छा सहयोग भी देते हुए नजर आ रहे हैं सभी टीमें। ये जो सुन रहे तो ये सबसे बड़ी बात है। जो अपने बौद्ध समाज की ये जो मैचेस है इसमें हर एक ओके नो प्रॉब्लम, तो सभी एकजुट होके जो काम कर रहे हैं, एकजुट को सबको सहयोग कर रहे हैं, इसी में हमें खुशी है। और आप ऐसे ही सहयोग करते रहिएगा, यही हमारी उम्मीद है आपसे। चला थोडे घाई करायचे. नालासोपारा आपण पाहू शकाल आणि सलामीची जोडी लगेच दखल करायची. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 6 में 16 तो फेंकना होगा 6 का गोला। क्या 6 का गोला कंटिन्यू रखेंगे या फिर यहाँ पे अगर मैच जीतनी है तो ये बॉलर जो इस पे ऊपर डिपेंड करती है। अगर अपने टीम को फाइनल पड़ाव में लेकर जाना है तो, या फिर ये जो 2 बादशाह, एक हुकुम का एक कील का एक का, तो ये दोनों कुछ भी कर सकते हैं क्योंकि इनमें क्षमता है, बड़े बड़े ऊंचे ऊंचे शॉट खेलने की क्षमता है। आए विजय दिनाना चौहान आपको बनना होगा मालूम, तो प्लीज हरी अप बिकॉज ओनली 10 मिनट्स बाकी है। चला SYCC नालासोपारा जास्त वेळ घेत आहेत. चला नोंदणी असेल प्लीज आपणास विनंती आहे. घाई करायची प्लीज. सोपारा संघ चला प्लीज आपण जास्त वेळ मात्र दडवतायत अगदी. चला थोडस स्पीडअप ठेवायचं आहे, विनंती असेल. ऐसा लगता कि 20 मिनट थोड़ा गाड़ी लेट चल रही थी, इसके लिए सिचुएशन पैदा हो रही थी। जैसे कि अपन बोलते कि अहमदाबाद पैसेंजर आज 15 मिनट देर से संभावना आने की संभावना है, वैसा ही सिचुएशन चलते हुए नजर आ रहा है। चलो कमान, जो गणित है आपके सामने, गणित आपके सामने, आप यहाँ वहाँ सब जो रिक्रूट कर रहे हैं तो आपको सबको कॉमन सेंस के हिसाब से वो सब करना चाहिए। चला घाई करायची आहे. थोडंसं आपण पाहू शकाल जास्त वेळ दिला गेला तर कदाचित फलंदाजाला बॉल दिसणं फार अवघड आणि फार अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यासाठी ही दृष्टी आहे, दृष्टी आपण पाहू शकाल. यावेळी सुरेख आपण पाहू शकाल मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र करतोय अगदी स्क्वेअरच्या विजर मध्ये, परंतु एकच धावेवर समाधान. एका धावेने वैयक्तिक खातं इथं खुललं जाते. विजय मात्र नक्कीच पाहायला मिळतोय आणि विजय कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करेल अगदी जिंकण्यासाठी पाहायला मिळतं. 16 धावांचं लक्ष मात्र दिलं गेलंय. थोडंसं एका समस्या मात्र म्हणतात ना की संकटेही छोटीही नसतात, संकटेही मोठीही नसतात, पण बघण्याचा दृष्टिकोन जर मोठा असला गेला तर पराभूत व्हावा लागेल. येस, अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल रूल नंबर 25 विल बी यूज. दिस इज अ वाईड. यावेळी पंच मात्र दर्शवताना सुपर पंचगिरी मात्र पाहायला मिळते आणि एकंदरीत संघाची धावसंख्या पाहायला मिळते जे तब्बल 2 धावा. स्पीडअप ठेवायचा आहे. स्विच इटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, नक्की विजयाची पावले गेलेत आणि आपण पाहू शकाल पंचाकडे अपील. येस, इट इज अ गॉन. विजय नावामध्ये विजय आहे पण नक्कीच कुठेतरी अपयश मात्र मानावं लागेल. तंबूच्या साला परतोय मिस्टर विजय बॅक टू दी डकआउट. प्लीज बैटर, आपको तो कॉमन सेंस रहेगा तो आप रेडी रहिएगा। जैसे जैसा विकेट जाता है वैसे ही आप रेडी होकर तुरंत पिच पे जाइएगा, क्योंकि इसके बाद फाइनल होनी है। अगर लेट हो गया, लाइट नहीं रहेगी तो फिर ये तीन गेंद की भी मैच हो सकती है, मे नॉट बी। जो दौड़ता है वही आगे बढ़ता है, तो आपको इस टाइम दौड़ना है क्योंकि सूरज किसी के लिए रुकता नहीं, वक्त किसी के लिए रुकता नहीं। ये बात नॉर्मल है, ये बात कॉमन है। तो आपका जो सहयोग है इसी टूर्नामेंट को और आगे लेके जाएगा। यस, डेफिनेटली। चला आपण पाहू शकाल अगदी डीबीएनच्या माध्यमातून संपूर्ण थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळते. घर बसल्या अगदी मॅचचा आनंद आपण घेऊ शकाल.
यावेळी मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चेंडू मात्र हळूवारपणे संत गतीने चेंडूला नक्की आपण पाहू शकाल कार्पेटला रोल करून मात्र खदगदून मात्र निघून जातोय आणि आत्महत्या मात्र करावी लागेल का, परंतु रन काढला गेला. चांगला एक धावा नव्हे तर 2 धावा सर्वजित परिपूर्ण क्षमस्व. आणि आपण संघाची धावसंख्या पाहिली गेली तर संघाची धावसंख्या 2 पोहोचते 4. अजूनही मात्र येणारे चेंडू 3 चेंडू आणि 12 धावा. 3 में 12 की जरूरत है, लेकिन इस समय बंदिश में रखा है. काफी बेहतरीन गेंदबाजी जरूर करते हैं. फिर से इस बार ऐसा लग रहा है कि ये जो टीम गेंदबाजी कर रही है वो फाइनल पड़ाव तक जाने की संभावना है. जैसे कि बोला जाता है आसमान में घने बादल मंडरा रहा है, बारिश आने की संभावना है. तो ये बारिश जरूर इनके लिए खुशी की बारिश होगी, क्योंकि ये फाइनल तक जाने की संभावना लग रही है. आखिरी एक गेंद बाकी है. बताना चाहूंगा कितने चाहिए रन जीतने के लिए अभी भी. चांगलं धावा संख्या आपण पाहू शकाल. आपण पाहू शकाल याच मैदानामध्ये ज्यांनी फायनल मध्ये प्रवेश केला होता गेल्या वर्षी, प्रथम वर्ष होतं आणि त्यावेळी SYCC नालासोपाराने आपले दारे मात्र ठोठावली होती आणि घणाघाती विजय मात्र केला होता. तो नक्की SYCC नालासोपारा लकी ग्राउंड मात्र म्हणावा लागेल. तो नक्कीच नालासोपारा संघासाठी. एकच चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून धावा आहेत ते 11 धावा. 1 आणि 11 ना भूतो ना भविष्यामध्ये कधी घडलंय, परंतु एकावरती घडेल का. जर 9 पडला, वाईट पडला, पुन्हा 9 वर 9 पडला गेला तर मात्र शक्य होऊ शकतं. SYCC आप शुरुआत से ही बेहतरीन अंदाज में खेल रहे हो और आखिरी पड़ाव में आप सही में जा चुके, तो इसके लिए मैं कांग्रेट्स करना चाहूंगा. ऑल विश यू ऑल द बेस्ट फाइनल. चला नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. विनंती असेल SYCC नालासोपारा संघाचा कर्णधार लगेच यायचंय आणि रानगाव